खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्राचा खूप खूप आभारी आहे। सजेशन्स आणि ज्या सूचना मिळतात त्यांची देखील अंमलबजावणी आम्ही करत आहोत। दाढी गेलेली आहे तुम्ही पाहतच आहात, पण स्पेशली मी कणकवलीच्या सामंत काकू, धनकवडीच्या मारणे वहिनी आणि कांदिवलीच्या स्वाती चिटणीस यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे सचिन तेंडुलकर, राज ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे, शरद साहेब पवार, सुप्रिया सुळे या सगळ्यांना आमच्याकडे निमंत्रण जात आहेत। त्यांची वेळ मिळाली की आपण त्यांना आणून या कार्यक्रमात बसवणार आहोत आणि त्यांना तुम्हाला वाटणारे सगळे प्रश्न देखील विचारणार आहोत। पण त्याआधी आजचा गुप्तेचा फंडा। पुण्याच्या सदाशिव पेठेमधून एक आपटे काका मुंबईमध्ये येतात आणि ट्रेननी प्रवास करत असतात। नेमका कधी नव्हे तो टीसी येतो आणि त्यांना तिकीट विचारतो। ते आपलं 10 वर्षापूर्वी ठेवलेलं एक तिकीट खिशातनं काढून त्याच्या हातात ठेवतात। टीसी चिडतो, म्हणतो ओ काका हे 10 वर्ष जुनं तिकीट आहे। आपटे काका काय म्हणतात माहितीये का, मग तुमची ट्रेन काय नवी कोरी शोरूम मधनं आणली आहे की काय? मला माहिती आहे लालाचा एखादा विनोद जर का तुम्हाला सांगितला नाही तर तुम्ही मला इकडनं जाऊच देणार नाही, पण यावेळेला मी लाला ऐवजी त्याच्या मुलाचा एक विनोद सांगतो। त्यांनी नुकतीच कम्प्युटर क्लासला ऍडमिशन घेतली होती आणि तिथल्या एका मुलीच्या प्रेमात पडला। साहेबांनी शेर काय केला माहितीये का, जो मुद्दत से होता आया है वो रिपीट कर दूंगा, जो मुद्दत से होता आया है वो रिपीट कर दूंगा, अगर वो ना मिली तो कंट्रोल आल्ट डिलीट कर दूंगा। तर स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं। आपण कायमच म्हणतो की मराठी पाऊल पडते पुढे, पण मराठी पाऊल किती पुढे पडू शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले देवदास आणि लगान सारख्या प्रचंड मोठ्या बॉलिवूड चित्रपटांचे कला दिग्दर्शक असलेले श्री नितीन देसाई आणि त्यांच्याबरोबर बोल बच्चन, आय एम सॉरी बोल बच्चन म्हणजे बोल बच्चन फेम आपल्या सर्वांचा लाडका जितू जोशी। नितीनजी, मराठी चित्रपट सृष्टीमधली जी मोठी नावं आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचा झेंडा इतका फडकवला आणि त्याच्यामधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई। तर कसं वाटतं हे इतकं मोठं नाव आणि मोठं इतक्या लोकांच्या अपेक्षा, इतक्या लोकांचं प्रेम आणि इतक्या लोकांचा अभिमान, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा अभिमान आहात तुम्ही, तर असं जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने कसं वाटतं? लहानपणापासून देवानी कलाकार केलं आणि कलेची साधना करता करता इथपर्यंत कधी आलो कळलं नाही। चांगली लोक मिळाली, चांगले उत्तम दिग्दर्शक मिळाले, उत्तम प्रोड्युसर मिळाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट चांगले प्रोजेक्ट मिळाले। म्हणजे माझी सुरुवातच तमस या मालिकेने झालेली गोविंद इलानींबरोबर आणि त्याच्यानंतर मग 1942 लव्ह स्टोरी म्हणा किंवा देवदास, लगान, हम दिल दे चुके सनम असे सगळे मोठे चित्रपट येत गेले आणि मी कधी ह्या चित्रपटांमध्ये काम करत 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 इथपर्यंत पोहोचलो। आणि सर्वात मला अगदी आवडीने सांगावंसं वाटतं म्हणजे श्याम बेनेगलांचं डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे प्रोजेक्ट माझ्या आयुष्यात आलं त्याच्यात आर्यन संस्कृतीपासून ते 1947 पर्यंत भारताचा इतिहास अभ्यासताच आला नाही तर तो उभारता आला आणि ते उभारताना असं वाटलं की भारताची संस्कृती किती मोठी आहे, आपल्या इथली कला किती थोर आहे आणि तीच कला सांभाळत आता इथपर्यंत येता आलं। मग ते करताना महाराष्ट्रीयन असताना, महाराष्ट्राची अस्मिता बाळगताना, महाराष्ट्राच्या इतिहासातली सुवर्ण पानं उलगडायचा एक वेगळा ध्यास लागला आणि ती पानं उलगडता करताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांची मालिका मला करायला मिळाली आणि ती उत्कृष्टपणे मिळाल्यानंतर ज्या रसिक माय जनतेने साथ दिली आणि ह्या रसिकांसाठीच खरं बघितलं तर ही कला जोपासतोय। वाह, एका
चांगल्या कला दिग्दर्शकाच्या अंगी वक्तृत्वाचे इतके चांगले गुण असतील असं वाटलं नव्हतं. इतकं छान बोललात स्पष्ट मराठीमध्ये, एकही इंग्लिश शब्द न वापरता. सध्याच्या परिस्थितीत सगळं सांभाळून करायला लागतं अवधूत, आणि मराठी असताना मराठी कार्यक्रमात मराठी माणसाने तर ते बघायलाच लागतं. जितेंद्र जोशी असं म्हणायला मला एकदम हे वाटतं. पण जितू, तू मला सांग, नक्की आहेस कोण? जितेंद्र जोशी म्हणजे आपण काय करता? नमस्कार, आपलं नाव जितेंद्र जोशी, आपण करता काय? जोशी आहे, मी मैत्री करतो आणि लोकांवर प्रेम करू शकतो. प्रश्नच नाही, मला हे मान्य आहे. पण आपल्याला प्रेम करण्याचे पैसे मिळत नाहीत. बरोबर बरोबर आहे. बरोबर. मग तुला विविध ज्या गोष्टींमधनं पैसे मिळतात त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टीशी तू स्वतःला जास्त असोसिएट करतोस? तू ऍक्टर आहेस का तू कवी आहेस का तू काय आहेस? म्हणजे मी खरं सांगू, ज्या दिवशी या देशामध्ये कवीला सर्वोत्कृष्ट पैसे मिळू लागतील सर्वात जास्त, त्या दिवशी सोन्याचा दिवस. कवी म्हणून फार पैसे मिळत नसले तरी मी गेल्यानंतर जर काय माझं राहील किंवा राहावं असं वाटतं तर माझ्या 4 ओळी राहाव्यात असं मला वाटतं. किंवा फक्त एक कोंबडी पळाली साठी लोक जे ओळखतात ना मला, की कोंबडी पळाली जित्या जोशी बरं का, तर तसं न होता मला असं वाटतं की मी काहीतरी वेगळ्या प्रकारचं पण लिहू इच्छितो किंवा लिहितो सुद्धा. त्यासाठी तिथे लोकांचं लक्ष वळवावं असं मला नाही. एकंदरीत तुला लेखक म्हणून किंवा कवी म्हणून ओळखलं जाणं हे तुला जास्त आवडेल? जास्त आवडेल. मग मला एक गोष्ट सांग की ज्यावेळेला तू आज प्रायोगिक नाटकं पुण्यामध्ये जाऊन अजूनही करतोस, तर म्हणजे व्यावसायिक नाटकामध्ये म्हणजे एकदम फ्रस्ट्रेशनच आलंय का तुला कम्प्लीट? नाही, मला फ्रस्ट्रेशन नाही आलं. काय झालं अवधूत, मी ना जेव्हा व्यावसायिक नाटकांमध्ये आलो तेव्हा माझे मित्र म्हणायचे की तू तर काही इंटर कॉलेजिएट केलंच नाहीस, तुला काय माहिती रे त्याचं काय असतं. म्हणून मी जाऊन ऍडमिशन घेतली रुपारेलला, 1 वर्ष इंटर कॉलेजिएट केलं. तेव्हा ज्याचं सिल्वर मेडल मिळालं ते मित्राला दिलं की घे, हे मी करू शकतो. मग त्यानंतर प्रायोगिक, मी म्हटलं प्रायोगिक काय असतं ते मी कधीच केलेलं नाही. म्हणून व्यावसायिक केल्यानंतर मी प्रायोगिक नाटक केलं. आणि जेव्हा मी पुण्यात जाऊन काम करण्याचं कारण हे अवधूत की मी व्यावसायिक नाटक केलं. मी जो काही उभा आहे आज किंवा जे काही माझी ओळख आहे ते टेलिव्हिजनमुळे, कॅम्पस सिरियलमुळे आणि व्यावसायिक नाटकांमुळेच आहे. पण मी जेव्हा मकरंद देशपांडेंचं नाटक पाहिलं तेव्हा मी म्हटलं की नाटक असं असू शकतं. हा दृश्य परिणाम एखाद्याच्या मनावर आणि शब्दांचा परिणाम असा होऊ शकतो, हे मला वाटलं की बाप रे, हे तर अचंबित करणारच आहे. त्याचप्रमाणे मकरंद देशपांडेंच्या नाटकानंतर जेव्हा मी मोहित टाकळकरचं आसक्तचं रुमी नावाचा सुफी संत होता, कवी होता, त्याच्या कवितांवर आधारित तू नावाचं नाटक पाहिलं तेव्हा मला वाटलं बाप रे, नाटक हे असं सुद्धा असू शकतं. तर ते पाहून मी भारावला गेलो. आणि मग जेव्हा मला त्यांच्याकडूनच विचारलं गेलं 400 कोटी विसरबुळे या नाटकासाठी, म्हणून मी गेलो आणि मी आनंदात आहे खूप. तिथे पैसे नाही मिळत, पण ती जी माणसं आहेत ज्या पॅशननी काम करतात अवधूत, मी तिथे 500 रुपयाचा सुद्धा प्रश्न असेल तर आपल्याकडे कसं व्यावसायिक नाटकात माझा शर्ट का नाही नीट ठेवला, माझी प्रॉपर्टी का नाही नीट ठेवली, तिथं सगळं जित्या जोशी न राहून तो तिथे त्या मुलांमधला एक होतो. आणि तिथे प्रॉपर्टी पासून सगळी कामं, सेट लावण्यापासून सेट उतरवण्यापासून सगळी कामं सगळ्यांना मिळून करावी लागतात. त्यांची मला असं वाटतं की बऱ्याच आर्ट डिरेक्टर्सची सुरुवात ही नाटकापासून असते बऱ्याचशा. तर तुमची सुरुवात मात्र श्री गणेशापासून झालेली, म्हणजे तुमच्या करिअरची सुरुवातच श्री गणेशांनी झालेली मला वाटतं. कशी? पण लहानपणी जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना, जेव्हा मी कलाकार आहे, आपल्या सगळ्याच तुमच्यासारख्या म्हणजे आधीची प्रायोगिक नाटकं करणारे जे होते, तर ठाणा कॉलेजचा एक ग्रुप होता आणि त्यांच्या एकांकिकांसाठी मी त्यांना नेहमीच सेट डिझाईन करायला मदत करायचो. त्यामुळे नाटकांशी संबंध हा तिथे होता. आणि एक यंग असा नवीन कलाकार जो काहीतरी करू इच्छितो, मग त्याच्यात मग ते स्टेजवरती आग आणू शकत नाही, मग ते असं ते जिलेटिननी ते सगळं तयार करणं आणि नंतर वेगळ्या पद्धतीने ती झोपडी करणं आणि मग ती टर्न करून पॅलेस करणं, असं ज्या गमती आहेत ते त्या नाटकात करायला मिळालेलं आहे. त्यामुळे मला फार आनंद वाटतो. आणि अजूनही माझी फार फार इच्छा आहे की मला असे नाटक असलेले काही शोज करायला मिळाले की ज्याच्यातनं हे, म्हणजे बालगंधर्वांमध्ये मी जास्त अगदी खोलात त्याच्यासाठी पण गेलो की त्यावेळी बालगंधर्वांनी जेव्हा सोनं 10 रुपये तोळं होतं तेव्हा 75,000चे सेट्स लावलेले आहेत, ज्यांच्यावेळी त्यांच्यावरती 1.5 लाखाचं कर्ज होतं. आणि त्या कर्जाच्या ह्याच्यातनं पण बाबूराव पेंटरांना आणून भव्य दिव्य मयसभेचा देखावा, आणि तो आत्ताच्या काही मला जेव्हा तयार करताना आला ना, तेव्हा मला कळलं की त्या काळात त्यांनी कसा केला असेल.